दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावरती चहूबाजूने टीका होतीये। शिवसेना फोडण्याची सुपारी घेतलेल्या लोकांना बोलण्याचा अधिकारच नाही असं गुलाबराव पाटलांनीही म्हटलंय। ज्या शरद पवार साहेबांच्या हाताने हा पुरस्कार दिला गेला तो एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावाचा आहे की त्याच्या पुरस्कार देण्यामध्ये शरद पवारांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे ते सुद्धा अपमानकारक शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी बोललेले आहेत। आणि मला वाटतं की संजय राऊतांकडे आता दुसरा काही विषय राहिलेला नाही आहे। जे काही होते त्याच्या विरुद्ध बोलायचे हे एकमेव सत्र त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा माणूस पागल झाला आहे, याला कुठेतरी ठिकाणावर नेलं पाहिजे, कारण की दुसरा काही पर्याय राहिलेला नाही आहे। आणि त्याला मीडियाचा रोग झालेला आहे, म्हणजे त्याला मीडिया समोर आली की मग काहीतरी वाच्यता करायची, काहीतरी वायफळ बोलायचं, याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात नाही आहे। शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आज या टोकाला जाऊन एक सत्कार स्वीकारतोय, त्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्याला त्यांच्यावर केलेली टीका मला वाटतं हे बिनडोकपणाचं लक्षण आहे। आणि मग यातून जे काही राजकारण सुरू झालंय, आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करता याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं, मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे, मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काय धुकधुक होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी काहीच केलं नव्हतं। गेली 2.5 वर्ष यांचा कार्यकाल होता, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना डांबून कसं ठेवायचं हे काम संजय राऊतने केलेलं आहे। म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे। आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे।